नमस्कार. उत्तुंग भरारी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, प्रथम आमचा चॅनल सबस्क्राईब करा. आज डॉक्टर स्पेशल उत्तुंग भरारी या कार्यक्रमामध्ये डॉक्टर संदीप देवल हे आलेले आहेत, जे BMS MD आहेत आणि उत्कर्ष क्लिनिक ब्राह्मणपुरी मिरज इथं त्यांचं हे क्लिनिक आहे. मित्रांनो, मग इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, सिंगापूर, हंगेरी आणि जर्मनी असेल, अशा अनेक देशांमध्ये ज्यांनी रिसर्च सेंटर केलेलं आहे. कॅन्सर रिसर्च सायंटिस्ट म्हणून ज्यांची 2018 पासून सर्बिया या देशानं निवड केलेली आहेत, असे प्रसिद्ध डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि ज्यांना गेल्या वर्षी नॅशनल इनोव्हेटिव्ह सायंटिस्ट हा पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मिळालेला आहे. असे डॉक्टर संदीप देवल आपल्याकडे आलेले आहेत आणि आज आपण त्वचारोग आणि संयुक्त उपचार पद्धती हा विषय आपण मांडणार आहोत. त्वचारोग आणि संयुक्त उपचार पद्धती. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर. त्वचारोग आणि संयुक्त उपचार पद्धती आणि समाधान हा आजचा आपला विषय आहे. तर आपण सुरुवात करूया. अनेक लोक या त्वचारोगापासून हैराण आहेत. मग त्यामध्ये अगदी छोटे विकार पण आहेत, मोठे पण आहेत. काही लोकांचं असे आहे हे आता हे बरंच होणार नाही. बरोबर. त्यामुळे काही लोक म्हणजे क्लिनिकमध्ये, हॉस्पिटलमध्ये जात पण नाहीत. पण तरी सुद्धा आपण या लोकांना मात्र 100% सगळी उपचार पद्धती तुम्ही आता देत आहात उत्कर्ष क्लिनिकच्या माध्यमातून, आणि हे सगळं आमच्या सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा पण डॉक्टर, फंगल इन्फेक्शन ते काय असते आणि ते कसं होतं ते सांगा. बरोबर. आता मुळात संयुक्त उपचार पद्धती हा शब्द का वापरला ते सांगतो. कारण त्वचारोग अनेक प्रकारचे शेकडो आहेत. अगदी बरोबर. त्यातले बरेचसे मॉडर्न किंवा आधुनिक उपचारांनी पूर्ण बरे होतात. बरोबर. बरेचसे पूर्ण आयुर्वेदिक फक्त शुद्ध उपचारांनी पण बरे होतात. पण बरेच वेळा असं जाणवतं की दोन्ही उपचारांनी सुद्धा जे त्वचारोग बरे होत नाहीत, 3-3 वर्ष बरे होत नाहीत, आयुष्यभर बरे होत नाहीत, त्या उपचारात त्वचारोगांना काय करायचं. अच्छा. अशा वेळी आमच्या लक्षात आलं की संयुक्त म्हणजे आधुनिक थोडं आणि आयुर्वेदिक, अच्छा, जिथं जे चांगलं आहे ते दोन्हीचं कॉम्बिनेशन जर वापरलं तर असे दुर्धर आजार अत्यंत चांगल्या प्रमाणात बरे होतात. म्हणून आम्ही शेवटी संयुक्त उपचार पद्धतीला महत्व दिलेलं आहे. तो रिझल्ट येतो आणि मग हजारो पेशंट त्या उपचारांनी बरे व्हायला लागले. अगदी बरोबर. आता तुमचा पहिला प्रश्न जो होता तो आहे फंगल इन्फेक्शन. बरोबर. आता फंगल इन्फेक्शन याचा अर्थ बुरशी. करेक्ट. फंगल म्हणजे हजारो ठिकाणी ती असते, रानावनात असते, जमिनीवर असते, झाडातनं असते, फुलातनं असते, कपड्यातनं असते. यातून ती आपल्या अंगावर येते. बरोबर. आणि जे नंतर जे चालू होती ती बुरशी आपल्या शरीरावर चिकटली एकदा की असे काळे काळे किंवा लाल लाल असे गोल 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 पॅचेस यायला लागतात. अगदी बरोबर. ते चेहऱ्यापासून अगदी शरीराच्या सगळ्या भागावर येत असतात आणि मग खाजवून खाजवून लोक ते हैराण होतात अक्षरशः. मग बरेच वेळा आपण असं बघतो की आधुनिक उपचार पद्धती जी आहे त्याच्यामध्ये अनेक वेळा ट्यूब्स, गोळ्या, औषध दिलं जातं आणि ते बरे होतात. ते तात्पुरतं बरे होतात. हा. आणि परत 3 महिन्यांनी पुन्हा हजर. असा सिक्वेन्स 2-2-3-3 वर्ष गेले तरी संपत नाही. म्हणजे हे लवकर का बरं होत. तर याच्या मागे काय होतं की फंगल इन्फेक्शन मुळात जेव्हा होतं तेव्हा तो एक संसर्गजन्य आजार आहे, कॉन्टॅमिनंट डिसीज ज्याला म्हणतो आपण. आता हे कसं होतं की तुम्ही कपड्यांमधनं जाऊ शकतो, भाजी बाजारात तुम्ही कॉमनली गेलात तर नोटांमधनं सुद्धा फंगल इन्फेक्शन पसरतं. नोट आपण काउंट करतो. तो आता एखाद्या व्यक्तीचा घाम त्याला लागला असेल तर त्या घामात त्यांना नोटावर परत तुमच्या शरीरात. अगदी बरोबर. दुसरी गोष्ट की वर्षानुवर्ष आपण ज्या कपाटात आपले कपडे ठेवतो त्या कपड्यांमध्ये सुद्धा ते फंगल इन्फेक्शन लपलेलं असतं. अगदी बरोबर. आणि मग काय होतं की शरीराचं तुम्ही बरे करता आणि कपडे घातले की कपड्यावर पुन्हा शरीरावर येतं. अच्छा. त्याच्यामुळे पण ते फंगल इन्फेक्शन सारखं वाढत राहतं. दुसरा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे त्याच्यामध्ये साबणाचा अतिरेक. म्हणजे आजकालच्या काळात छान फ्रॅग्रन्सवाला साबण वापरला जातो पण तो खूप उग्र असू शकतो, तीव्र असू शकतो, त्यानं त्वचा उलटी कोरडी जास्त होती. आणि ज्या साबणाने त्वचा जास्त कोरडी होती तिथं फंगल इन्फेक्शन वाढतं. म्हणून साबण हा अत्यंत मऊ, स्निग्ध आणि चांगला असा ग्लिसरीन किंवा एलोवेरा कॉम्बिनेशन असलेला असा पाहिजे. म्हणजे आधुनिक उपचार पद्धती होऊन सुद्धा ते त्यामुळे ते बरे होत नाही. की प्रमाणाच्या बाहेर शॅम्पूचा वापर करणं, प्रमाणाच्या बाहेर आपल्या साबणाचा वापर करणं किंवा डिसइन्फेक्टंट जे आपण पूर्वी कोरोनामध्ये वापरायचो त्याचा वापर करणं. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आहार. आता ह्यात आम्ही असं बघितलं की पेशंटच्या शरीरात जी प्रतिकार शक्ती असते ती जशी अँटीव्हायरस प्रतिकार शक्ती, अँटीबॅक्टेरियल असते तशीच अँटीफंगल पण असते. करेक्ट. ही प्रतिकार शक्ती डिस्टर्ब कशामुळे होती तर खाण्यामध्ये तुमच्या जीवनसत्व कमी पडणं, दूध दुभत्याचं प्रमाण कमी पडणं, फळांचं प्रमाण कमी पडणं,
पाणी प्यायचं प्रमाण कमी पडतं. 3-3.5 लिटर दिवसात म्हणजे पाणी प्यायला पाहिजे. त्याच्याबरोबर सरबतासारखे पदार्थ किंवा हे कमी पडणं आणि त्याच्याबरोबर रिव्हर्स शरीराला असे दाहक चिडणारे पदार्थ ज्याच्यात आठवड्यातनं 3-3, 4-4 वेळा वडा, भजी, मिसळ, बरोबर, मॅगी किंवा न पचणारे न पचणारे पाणीपुरी ज्याच्यामध्ये ते आजकाल चाट मसाला भयंकर जातो आणि अजिनोमोटो नावाचा एक प्रकार असतो तो शरीरात जातो. चिंचेचा प्रमाणाच्या बाहेर जाणं ह्यानं काय होतं शरीर आणि इव्हन नॉनव्हेजचं पण मी बघितलं बरोबर की प्रमाणाच्या बाहेर चिकन मटण खाणाऱ्या लोकांना पुन्हा पुन्हा इन्फेक्शन होतं. त्यामुळे एकदा फंगल इन्फेक्शन झालं की ऍटलिस्ट 5 ते 6 महिने हे बाजूला ठेवायला पाहिजे. बरोबर, हे बाजूला काढायचं. उरलेलं सगळं अन्न तुम्ही चांगलं अन्न खावा, फास्ट फूड बंद करा, घरातलं ताजं अन्न आणि सगळं नेहमीचं सगळं जेवा. अच्छा, त्यानंतर ती प्रतिकारशक्ती निर्माण होती. बरोबर. पण मी बघितलंय की औषध घेऊन जेव्हा ही लोक ती परत परत खात राहतात तेव्हा ते पुन्हा पुन्हा येत राहतं. अच्छा, म्हणून आम्हाला सांगावं लागतं की हा आहार आता 6 महिने ते वर्षभरासाठी बंद करा. अच्छा, शरीर आपल्या आपण प्रतिकारशक्ती निर्माण करत करेक्ट आणि मग तो डिस्टर्बन्स होत नाही. बरोबर, विदाउट औषध. विदाउट औषध. तिसरा एक प्रकार असा आहे की ते फंगसच्या विरोधीची प्रतिकारशक्ती वाढते. बाहेर ज्या औषधं आधुनिक औषधं जी असतात ना त्यांना ते फंगस मारला जातो. पण तुमच्या शरीरात पण अशी एक ताकद असते की तो फंगस मारला जातो. ती ताकद आपण त्या औषधाने वाढवली. प्रतिकारशक्ती ती थोडक्यात आपली प्रतिकारशक्ती ती मग वाढवायचं काम आयुर्वेदिक मेडिसिन्स मध्ये फार चांगली येतं. बरोबर. आणि मग आम्ही अशी ती आयुर्वेदिक मेडिसिन हुडकून काढली आणि त्याच्या गोळ्या बनवल्या आणि त्या गोळ्या आता आम्ही देतो. आणि पेशंटचं कसं होतं 1 महिना फंगल इन्फेक्शन गेलं की पेशंट परत येतच नाही तुमच्याकडे. अच्छा, पण मी त्यांना सांगतो की फंगल इन्फेक्शन खास कमी झाली तरी ते इन्फेक्शन गेलं असं समजू नका. तिथं जो डाग आहे तो डाग म्हणजे सुद्धा 10,000 जंतू असतात. अच्छा, ते सगळे डाग गेल्यानंतरच तुम्ही खऱ्या अर्थानं सुटलात. हा एक गोष्ट. म्हणून पूर्ण बरं वाटून खास कमी झाल्यावर सुद्धा पुढे 3 महिने कोर्स आयुर्वेदिक पूर्ण करा. अच्छा, संयुक्त उपचार 1 महिनाच घ्या. बरोबर. नंतर फक्त मलम आणि आयुर्वेदिक औषधं तुम्ही कंटिन्यू करू शकता. बरोबर. त्याचा हा फंगल इन्फेक्शनचा जबरदस्त फायदा होतो. आणि मग ते पेशंट मात्र मी बघितलं की परत खरोखर पुन्हा बरे होतात आणि येत नाही. म्हणजे फंगल इन्फेक्शन डॉक्टर पूर्णपणे बरं होऊ शकतं संयुक्त उपचार पद्धतीमुळे. आता यात आणि एकच पॉईंट सांगतो. शरीराला तर उपचार आपण देतोच पण ज्या कपड्यांवर पसरतं त्या कपड्यांना उपचार देत नाही. अच्छा, म्हणून मी फंगल इन्फेक्शन असलेल्या पेशंटना नेहमी सांगतो की रोज आतले बाहेरचे प्लस काय टॉवेल नॅपकिन तुमचं सगळं जर्किन रोज डेटॉलच्या पाण्यात बुडवून ठेवा 2 तास आणि मग धुवा. असं 2 महिने करा. त्यानंतर ते कपाट असतात त्या डांबराच्या गोळ्या टाका, ते कपाट स्वच्छ करा. ट्रान्सफर बंद होतो तुमच्या शरीरावरनं कपड्यावरनं शरीरावर. आणि हे दोन्ही तुम्ही चेन ब्रेक केल्यात ना ते कम्प्लिटली. खूप छान डॉक्टर. मित्रांनो, फंगल इन्फेक्शन बघा कसं होतं आणि संयुक्त उपचार पद्धती कशा प्रकारे आहेत आणि पथ्य म्हणजे काळजी कशी घ्यावी हे सुद्धा डॉक्टरांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. खूप छान डॉक्टर. आता महत्त्वाचं म्हणजे की असंही असतं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे मला हा आजार झालाय आता हा आजार बराच होणार नाही. आणि त्यामध्ये सोरायसिस म्हणजे जळवात हा एक असा आहे. बरोबर. तर काय सांगाल त्याच्याबद्दल? आता फंगल इन्फेक्शन नंतर जळवात हा आता सध्या सगळ्यात खूप त्रास देणारा आजार आहे आणि अजून कम्फर्टेबल ट्रीटमेंट ही आधुनिक उपचारात पण आलेली नाही. आणि 100% अगदी आयुर्वेदिकमध्ये पण 100% नाही. पण संयुक्त वापर केला तर मात्र तो आता या गेल्या 2-3 वर्षात आम्ही जे संशोधन केलंय त्यात मात्र तो आजार आता चांगल्या पद्धतीने भरावायला लागलेला आहे. तर सोरियासिस मध्ये काय आहे की सोरियासिस मध्ये मुळात कुठलाही जंतू नसतो. सोरियासिस हा तुमच्याच प्रतिकार शक्ती प्रमाणाच्या बाहेर ओव्हर ऍक्टिव्ह झाल्यामुळे तुमच्या शरीरावर अटॅक करतात आणि तुमच्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात कोरडेपणा येतो, खास सुटायला लागते. उदाहरण देतो की एखाद्या जमिनीला आपण 15 वर्ष पाणी दिलं नाही तर ती जमीन कशी दिसेल, भेगाळलेली, मीठ फुटल्यासारखी. तसं सेम इथं घडतं. आणि प्रॉब्लेम काय येतो की स्टेरॉइडची मलम लावणं भागच असतं, लावली जातात, आयुर्वेदिक मलम पण लावली जातात. मुळात काय होतं की तो भाग कोरडा कशामुळे होतो तर शरीरामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्व कमी पडणं, पाण्याचं प्रमाण कमी पडणं, मगाशी मी जे खाद्यपदार्थ सांगितले त्यांना शरीर चिडणं नको ते बरोबर गरजेपेक्षा जास्त होणं, लाईफस्टाईल चुकणं. लाईफस्टाईल मध्ये सुद्धा बरेच वेळा असं होतं की दुपारचं जेवण वेळेत मिळत नाहीये, रात्रीचं जेवण मिळत नाही. कित्येक महिने पेशंटला झोप नाही. बरोबर, झोप विश्रांती खाणं पिणं सगळं कोरडेपणा, त्यानंतर व्यायाम नाही त्यामुळे शरीरात घाम येत नाही व्यवस्थित. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर आणखी एक महत्वाचा पार्ट म्हणजे स्ट्रेस. मानसिक ताण ह्यानं पण ते तयार होतं आणि ते वाढतं परत. आणि मग काय होतं की तुमच्या शरीरात ठराविक एरियातल्या, आता आपली त्वचा मऊ का राहते
तर तिथं घामाच्या आणि तेलाच्या ग्रंथी ज्या असतात त्यातनं तेल आणि घाम वर येऊन ते लस्टर फॉर्म होतं आणि एक छान अशी मऊ स्किन राहते, त्वचा राहते तशी. पण जेव्हा या स्ट्रेसमुळे किंवा मी सांगितलेले फॅक्टर्स किंवा काही वेळेला दुसरी आजारपणा किंवा काही गोळ्या औषधं किंवा कॉस्मेटिकचा अतिवापर या सगळ्यानं ते घामाच्या आणि तेलाच्या ग्रंथींचं नुकसान होतं. बरोबर. ते आपलं काम करायचंच कमी करायला लागतं आणि मग त्वचा कोरडी पडून जाते आणि त्याच्यात क्रॅक होतात, त्यात खाजवल्यामुळे मग परत इन्फेक्शन होतं आणि प्रचंड नुकसान. त्याच्यावर डॉक्टर आपल्याकडे काही विशेष उपचार आहेत का? मग आता काय झालं की मी सगळा अभ्यास केला आणि माझ्या असं लक्षात आलं की आधुनिक उपचारामध्ये पण उत्तम ट्रीटमेंट अवेलेबल आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की ते तात्पुरतं होतंय, ते आत जातंय परत येतंय. मग बेसिक कारण म्हणजे काय, तर मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की घामाच्या आणि तेलाच्या ग्रंथी परत निर्माण करणं. म्हणजे काय होतं, एखाद्या कारखान्याचं एखादं मशीन बंद पडलं तर तुम्ही ते आणून बसवू शकता, अख्खा कारखानाच उद्ध्वस्त झाला तर परत शून्यातनं उभं करण्याशिवाय पर्याय नाही. मग आम्ही आता काय केलं की आधुनिक सायन्स मधली जी अत्यंत उपयुक्त जीवनसत्व आहेत ती शोधून काढली. ती जीवनसत्व त्यांच्या सुद्धा मलमचा आम्ही वापर करतो आणि आयुर्वेदिक मलमचा पण एकाच वेळी 1 तासाच्या अंतराने. पहिला आधुनिक मलम, नंतर आयुर्वेदिक मलम. आणि आयुर्वेदिक मलम पण चांगलं काम करतं कारण त्वचेला मऊ करणं, स्मूथ करणं हे काम करतं. आणि आम्ही ज्या गोळ्या आता हुडकून काढल्या आहेत ह्या गोळ्यामध्ये त्या ग्रंथी चांगलं काम करून आपलं सिक्रिशन्स निर्माण करतात. दुसरी गोष्ट, शरीर चिडून चिडून जी खास सुटती ती खास आमच्या औषधांनी कमी होती. कारण का, तर आमची औषधं म्हणजे आयुर्वेदामध्ये ही ताकद आहे की ती प्रतिकार शक्तीला कंट्रोल करतात आणि साईड इफेक्ट न होता. आधुनिक औषधात पण आहेत पण त्यांना भयंकर साईड इफेक्ट होतात. यानं कसं होतं, प्रतिकार शक्ती प्रमाणाच्या बाहेर झाली तर त्याला नॉर्मल आणते, खाली जात नाही पण आणि खाली गेली तर त्याला वर आणतं पण वर जात नाही. बरोबर. हे असे 3 फॅक्टर आम्ही आयुर्वेदातले इथं वापरले आणि त्याचा एवढा जबरदस्त फायदा व्हायला लागला की पेशंटला अगदी पूर्ण डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्ण अंगापासून, फोटो बघा, मी तुम्हाला फोटो अनेक दाखवतो, त्या फोटोत कसे कसे ट्रान्सफॉर्मेशन होत गेले लोकांमध्ये आणि किती प्रकारच्या व्हरायटी. आणि सोरियासिसमध्ये पण भयंकर व्हरायटी आहे, जळवात किंवा इसब सेमच, पायात क्रॅक जाणं, हातात क्रॅक जाणं, अंगावर पुरळ उठणं, त्याला असे खवले पडणं, हे सगळं स्मूथ होऊन पेशंट, वेळ लागतो कधी कधी 3 महिन्यापासून 1.5 वर्ष लागू शकतात, पण मात्र पेशंट 100% बरा होतो, पूर्ण आता बरे व्हायला लागले. खूप छान. आणि त्याचं मला खूप समाधान आहे की ज्याच्यावर आधुनिकमध्ये 100% औषध नाहीये त्याच्यावर आम्ही संयुक्त उपचार पद्धती करून त्या लोकांना तुम्ही बरे केले आणि त्यांच्यात पण डाएटमध्ये चेंज करावं लागतो. मगाशी जे सांगितलं त्याच्यात किती जीवनसत्वानी त्वचा चांगली आणण्यासाठी प्रयत्न, आणि हे पेशंटनी पाळलं. जीवनशैली, आहार विहार आणि पथ्य हे आलंच. म्हणजे पेशंटनी जिभेचे चोचले. मी त्यांना तेच सांगतो की चांगली चेहरा दिसणं महत्वाचं आहे का पाणीपुरी महत्वाची आहे, दोन्हीतला एक चॉईस करा. बरोबर, खूप छान डॉक्टर. डॉक्टर, आता फंगल इन्फेक्शन झालं, सोरायसिस म्हणजे जळवात सुद्धा झालं, तर आता आणखी एक दुर्धर आजार की जो असा आहे की लोकांमध्ये हा तर बराच होणार नाही, म्हणजे कोड. करेक्ट. तर कोडवर सुद्धा म्हणजे बरेचसे पेशंट आपणही थोड्याफार प्रमाणामध्ये बरे केलेले आहेत. बरोबर. तर कोड कशामुळे होता आणि कुठल्या उपचार पद्धतीला? कोड आता हा मात्र तसा खूप किचकट आणि कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहे. कोड कसं असतं की अनुवंशिक असू शकतं किंवा पाठीमागूनच्या आई वडिलांना असेल तर मुलांना येऊ शकतं, जन्मजात गर्भाशयात असताना काही प्रॉब्लेम क्रिएट झाल्यामुळं. आता ह्यामध्ये अनुवंशिक किती पर्सेंटेज धरायचं डॉक्टर? 10% अनुवंशिक असतं. पुढे त्यानंतर गर्भाशयामध्ये असताना ज्याला कंजेनेटल म्हणतो आम्ही, किंवा काही वेळेला काही आतून काही जीवन त्याच वेळी काही घडामोडी घडल्यामुळं अचानक पिगमेंट्स म्हणजे ज्याला रंगद्रव्य म्हणतो ही एकदम सडनली एखाद्या ठिकाणची कमी होणं आणि प्रॉब्लेम क्रिएट होणं, हे कोडाचं आहे. नंतर बघितलं लहान मुलांमध्ये अचानक एखादं व्हायरल इन्फेक्शन होतं आणि मग अँटीबायोटिक्स दिली जातात, त्याला पर्याय पण नसतो आणि त्या औषधांना रिॲक्ट म्हणून अचानक एकदम रंगद्रव्यांचं प्रमाण कमी व्हायला लागतं. मध्यमवयीन मुलांमध्ये पण एखादी जखम झाली आणि जखम झाल्यावर सुद्धा त्या जखमेतनं कोडाची निर्मिती होऊ शकते. आणि वयस्कर मोठ्या लोकांमध्ये पण मी कोड बघितलंय, तर त्याच्यामध्ये पण सेम प्रॉब्लेम्स येतात. अनेक प्रकारची जीवनसत्व, लाईफस्टाईल हे सगळं कमी पडून आत शरीर असं वाट बघत असल्यासारखं असतं आणि त्यात एक स्ट्रेसचा झटका येऊन गेला, एखादा मानसिक जबरदस्त ताणाचा झटका आला तरी सुद्धा कोडाची निर्मिती होऊ शकते. आणि ते मेंदूमध्ये ज्या पिच्युटरी ग्लँड्स म्हणजे हार्मोनल पण आहे थोडा प्रॉब्लेम, तो तिथून पासून ती रंगद्रव्य सिक्रेट करायला मदत करणाऱ्या ज्या ग्रंथी असतात त्यांची कामं कमी होतात आणि त्यामुळे ते त्वचेपर्यंत मग ते पोहोचत नाही. आता याची आपल्याकडची उपचार पद्धती, आता काय झालं की खूप याच्यावर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, इव्हन म्हणजे अल्ट्राव्हायलेट रेज वगैरे असं बरंच काय मॉडर्न थेरपीमध्ये पण आलंय आणि ते उपचार करतात. पण माझ्या असं लक्षात आलं की 3-3, 4-4 वर्ष छोटे मुलं असतात, 7 वर्षाची मुलगी आहे, 6 वर्षाची मुलगी,
गेली 5 वर्ष आम्ही ते घेतोय, औषधं घेतोय सर, पण काही एक स्पॉट काहीच काहीच नाही. नाहीये. बरोबर. मग मी तो विचार करायला लागलो. मग परदेशात आम्ही जात होतो, तिथे पण संशोधन करायला लागलो. मग नंतर आम्हाला असं लक्षात आलं की आयुर्वेदामध्ये पूर्वी सुद्धा हा आजार लिहून ठेवलेला आहे. मग ती खरोखर औषधं वापरायचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्ष जे लिहिलं त्याच्यापेक्षा काहीतरी थोडं वेगळं आम्हाला संशोधन करायला लागलं. बरं. आणि आता असं लक्षात आलं की जिथं जिथं ते फॅक्टर्स कमी पडतात, तर त्याच्यामध्ये रंगद्रव्य निर्माण करणारी संस्था, त्वचेमध्ये रंगद्रव्य जाणारे काही सिस्टीम्स असतात त्या, अच्छा. इथून पासून ती प्रतिकार शक्ती, त्यानंतर शरीरात काही विषारी घटक असतील, हे सगळ्याचं असं एक कॉम्बिनेशन फॉर्म्युला हळूहळू तयार करत गेलो. त्याला बराच ट्रायल घ्यायला लागला. 500-700 ट्रायल नंतर आता मात्र सक्सेस मिळायला लागलाय. अरे वा. आता तुम्ही फोटो बघू शकता की लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत बरं. पूर्ण गायब पण होऊ शकतं. अरे वा. बरं. म्हणजे खूप छान. लहान मुलीचा चेहरा आहे, पूर्ण चेहऱ्यावर कोड आहे, आता एकही स्पॉट नाही. बरं. आणि असे काळे 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 पहिला किंवा असे आपल्या त्वचेच्या कलरचे स्पॉट पूर्ण येताना असे फोटो आहेत. बरं. आणि ते येऊन पूर्ण शरीर भरून ते कोड कमी झालं. अच्छा. हा आत्ता सक्सेस मिळाला. बरं. पण वेळ खाऊ काम आहे. अजूनही असं स्पॉन्टेनियस 2 महिन्यात ते कोड मात्र आम्ही कमी करू शकत नाही. अच्छा. अच्छा. पण डेफिनेट स्पॉट यायला लागतात. 2-4 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 आई वडील काय म्हणतात पेशंटचे, अहो 6 वर्ष आम्ही घेतो, एक स्पॉट पण आला नाही, 2 महिन्यात 2 स्पॉट आलेत ना, काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे पुढे होईल. पण वर्षभरात त्यांना तो रिझल्ट दिसतो. आणि या फोटोत मी दाखवल्याप्रमाणे ते आता बऱ्यापैकी आम्हाला सक्सेस रेट असा वाढलाय. म्हणजे पहा, लक्षात घ्या का हा रिसर्च केला हे पण सांगतो. कारण एखाद्या मुलीला, लहान मुलीला कोड होणं हा एक सोशल स्टिग्मा आहे. 100%. तिच्या पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने पण हा मोठा प्रॉब्लेम आहे. मुलांना पण हा प्रॉब्लेम आहे, लग्न होताना, अनेक होताना. तो विचार डोक्यात घेऊन आम्ही ते संशोधन वाढवलं की नाही, याच्यावर आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे. आणि ते थोडंफार काय बऱ्यापैकी म्हणजे उपचार अगदी बऱ्यापैकी आपल्याकडे आहेत आणि पेशंटही त्या माध्यमातून बरी व्हायला लागले. ट्रीटमेंट. आणखी एक डॉक्टर महत्वाची समस्या म्हणजे पहा, लक्षात घ्या, तुमच्या सगळ्या समस्या आणि त्या समस्यावरती निराकरण आणि उपचार हे सुरू आहे. लक्षात घ्या. महत्वाचा प्रश्न आणखी एक असा येतोय की सध्या लोक हैराण आहेत, म्हणजे केस पांढरे होणं. केस पांढरे कोणाला व्हायला नको वाटतात की आपण कायम जवान राहावं. आणि त्याच्या पुढचा प्रश्न केस गळणे. आता याच्यावरती नेमकी ही समस्या आपल्याकडे काय उपाय आहे? नो डाऊट की हे संशोधन मॉडर्न मेडिसिन मध्ये प्रचंड आहे. त्याचा पण अभ्यास केला, आयुर्वेदिक मध्ये पण अभ्यास केला. आणि सगळ्यात महत्वाचं असतं की कारणांचा शोध. पहिली गोष्ट, कुठल्याही कार्य मीमांसेला कारण हे आहेच. बरेच वेळा असा मजेशीर एक्सपिरियन्स येतो की लहान मुलांना केस आहेत पण ते पांढरे व्हायला लागलेत. बरोबर. मोठ्या माणसांना त्यांचं पांढरे केस चालतील पण केसच नाहीत. बरोबर. त्यामुळे टक्कलच पडते. असे समस्या अनेक दिसायला लागल्या. तर आता एक मात्र तुम्ही जो विषय फार छान मांडलात की पांढरे केस होणं हे 40 नंतर होत असेल तर ते वयानुसार जसं आपले हार्मोन्स कमी पडतात, हळूहळू आपली ताकद कमी पडते, सगळ्या गोष्टी कमी कमी होत जातात. त्यानंतर होणं हे ऑब्व्हियस आहे, म्हणजे ह्यात काही फार मोठा विषय वाटत नाही. पण लहान मुलं म्हणजे मी तुम्हाला विश्वास बसणार नाही, आता 6 ते 7 वर्षाची मुलं, एक तर मुलं आहे ते 4 वर्षाचं आहे फक्त, आणि मागचा पट्टा, साईडचे केस पांढरे झाले. त्यानंतर 11 वर्षाची मुलगी, 12 वर्षाचा मुलगा, 10वीतला मुलगा, ह्यांचे 50% केस पांढरे झाले. मग आता इथं खूप आश्चर्याची कमाल वाटली की ही मुलं व्यसन काही करत नाहीत, ही खूप लहान आहेत. एवढं सगळं असून सायन्सचं चुकतंय कुठं? मग 12 वर्षापूर्वीच्या ग्रंथात किंवा त्याच्याही पेक्षा जास्त जुना असेल, त्यांनी या गोष्टी सांगून ठेवल्यात की तुम्ही आंबट आणि खारट हे पदार्थ जेवढे जास्त खाल तेवढे केस गळतात आणि पांढरे होतात. अच्छा. त्या सिक्वेन्सचा अभ्यास केला आम्ही. आणि नंतर असं लक्षात आलं की ते लहान मूल जे 2 वर्षानंतर व्यवस्थित खायला प्यायला सुरू करतात, त्या मुलाला मॉन्टेसरीला पाठवतात, डबा देतात, डब्यात पोळी भाजी असते. बरोबर. आणि नंतर मग माझ्या असं लक्षात आलं की पोळी भाजी नंतर एक लेसचं किंवा कुरकुरेचं पाकिट असतं, ते फाडून रोज पोर ते लेस कुरकुरे रोज एक खात असतं. आता गुणिले 5 वर्ष, मग किती काय 200 दिवस काय शाळेला जात असतील, गुणिले 5 वर्ष, हे काही 1000 पाकिटं पोटात गेली. बेसिकली याची आपल्याला काही गरज नाही, पण त्याच्या तेवढं मीठ पोटात गेलं, तेवढा चाट मसाला पोटात गेला, तेवढा अजिनोमोटो पोटात गेला, तेल पोटात गेलं, आणि सगळ्याचा साईड इफेक्ट ज्याची काहीच गरज नव्हती ते पोटात गेली. पण हे करतायत पालकांना. मला आश्चर्य वाटतं की त्यांना माहित नाही की डब्याबरोबर ह्या गोष्टी द्यायच्या नाहीयेत. कुठं चकली दे, कुठं पालकांसाठी खूप मोलाचा संदेश आहे. पहा, लक्षात, ज्यांची मुलं लहान आहेत, करेक्ट, चकली दे, चिवडा दे, ते सगळ्या टाईपचे हे असे व्हरायटी ऑफ हे असे पाकिटं फोडून जी दिली जातात,
डब्याबरोबर, त्यानं त्या मुलांचा आणि ते सगळ्यात मीठ आणि मसाला जास्त असतो. मसाला जास्त होतो, त्यामुळे ते टेस्टी लागतं मुलांना. टेस्टी लागतं. पण गरज नाहीये ना. गरज नाही, त्याची शरीराला काहीच गरज नाही. आठवड्यात तुम्ही एकदा द्या, ठीक आहे. रोज द्यायला लागल्यानंतर त्याचे प्रमाण एवढं वर साठतं की ते जाऊन केसाच्या मुळात जाऊन रंगद्रव्य संपून टाकतं सगळे. अगदी. आणि मग एवढे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. बरं, ते येतात घेऊन आता की हे दुरुस्त करून द्या, सोपं नाहीये. पांढरे केस परत काळे करणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. अशा काही डॉक्टर केसेस आपण म्हणजे लहान मुलगा आहे आलेले आहे आणि त्याच्यात किती दिवसांना रिझल्ट आला? नाही, रिझल्ट येतात जवळजवळ 3 महिना ते 1 वर्षभरात त्यांचे 30% केस परत काळे होतात. अच्छा. डेफिनेट होतात. काही लोकांच्या मध्ये 50% पण होतात. फक्त काय होतं, पहिलं प्रायोरिटी आमची अशी असते की आता इथनं पुढचे पांढरे होऊ नयेत. अच्छा. आणि मग आहे ते काळे करणं. मग त्यांना सांगतो की तुम्हाला हा पथ्याचा सगळा चार्ट पाळायला पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टी. आणि मुलांना लाड करायला हरकत नाही, पण चुकीचे लाड करणं हे खूप चुकीचं आहे. अगदी मी सांगतो, चहा हा सुद्धा वयाच्या 12-13 वर्षानंतर मुलांना द्यायला पाहिजे. तो आजकाल वयाच्या 2ऱ्या वर्षापासून चहा आणि बिस्किटाचा एक बिस्किटाचा पुडा, तो मैदा पोटात जातो, तेवढी साखर पोटात जाती, तुमची एनर्जी खाल्ली जाते, त्यामुळं शरीरात उपयुक्त विटॅमिन्स ते संपून टाकतं सगळं. आणि ते त्यांना पोट गच्च झाल्यामुळं दुसरं काही खातच नाहीत पोरं. बरोबर. पोळी भाजी नाही, मेन केस काळे राहायला भाजी पाहिजे, बरोबर, उसळ पाहिजे, अच्छा, सॅलड पाहिजे, काकडी, गाजर, टोमॅटो, फळांचे ज्युसेस पाहिजेत, फळं खायला पाहिजेत, दूध, दही, ताक, तूप, लोणी पाहिजे. हे सगळं गायब ते दिल्यामुळे हे खात नाही. बरोबर. आणि म्हणून माझा पालकांना सल्ला आहे की हे गरज नाही शरीराला याची. त्यामुळे लेसचे 100 प्रकार, कुरकुरेचे 100 प्रकार हे प्रमाणात द्या, कधीतरी द्या, 8 दिवसात 15 दिवसात एकदा द्या. पण मात्र ह्यानं शरीराचं खूप नुकसान होतं. मुलं चिडचिडी बनतात, त्यांना योग्य ती विटॅमिन्स पण मिळत नाहीत आणि केस गळायला पण सुरू होतात पुढे जाऊन. आणखी केस गळण्याविषयी सांगणं खूप गरजेचं आहे. कारण आजकाल मी बघतो की लहान मुलांच्यात पण केस गळतात, कारण शॅम्पूचा अतिरेक केला जातो. बरोबर. सगळ्यात पण महत्वाचं कारण खाण्यापिण्याशी संबंधित आहे. व्यायाम नसणं हे संबंधित आहे. बरोबर. पण त्याच्यानंतरचा जो टाइम जो बघितला मुलांचा, तो टीनेज ग्रुप आणि पुढं ॲडोलसंट ग्रुप जो आहे, की साधारणपणे 7वी-8वी पासून ते कॉलेज संपेपर्यंत, इंजिनिअरिंग, मेडिकल, काय वकील, जे काही कॉलेज संपेपर्यंतचे जे आहेत ना, त्या मुलांमध्ये भयंकर प्रमाण झालंय. आणि आता काय होतं, इथला एरिया असा त्यांचा गळून जातो आणि मध्ये असा आयलंड राहिल्यासारखं राहायला लागतं आणि इथे पण कमी व्हायला लागतं. बरोबर. आणि ते वेळेत लक्ष नाही दिलं. तुमच्या लक्षात यायलाच पाहिजे की आपण भांग पाडताना आपले केस गळतात आणि ते प्रमाणाच्या बाहेर गळतात. आंघोळ करताना टॉवेलवर केस येत आहेत, लक्षात ठेवायचं की आपल्याला केस गळती सुरू झालेली आहे. बरोबर. ताबडतोब डॉक्टरना कॉन्टॅक्ट करा. पण हे कॉन्टॅक्ट करत असताना आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा ते बरेच वेळा वर्षभरानंतर येतात, की जेव्हा ऑलरेडी बऱ्यापैकी टक्कल पडलेलं असतं. पण जे वेळेत येतात त्यांना मी नेहमी सांगतो, हा 3 डोस 15-15 दिवसाचे आम्ही देतो. 3ऱ्या डोसला फरक नाही पडला तर संपूर्ण रक्ताची तपासणी करून घ्या. अच्छा. त्यात सगळ्यात इम्पॉर्टंट हिमोग्लोबिन, कॅल्शियम, व्हिटॅमिन D3, B12 हे कमी असेल तर केस गळायचं प्रमाण जास्त असतं. नंबर 2, हार्मोनल इम्बॅलन्स, एस्पेशली मुलींमध्ये किंवा लेडीजमध्ये जो मासिक पाळीच्या तक्रारी असतात किंवा ओबेसिटी असते, ह्याचे नुकसान होऊन सुद्धा होतं. तिसरी गोष्ट की परत सेम, की उशिरा जेवणं, उशिरा उठणं आणि उशिरा झोपणं, जागरण करणं, हे केस गळण्याचं फार मोठं कारण आहे आणि हे ताबडतोब त्यांनी टाळायला पाहिजे. त्यानंतर त्याच्या सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो परत सॉफ्टवेअर इंजिनियर्स, पर्टिक्युलरली कॉम्प्युटरवर बसणं, मेंटल स्ट्रेस, भयंकर स्ट्रेसफुल काम. आणि मग परत इथं पण तसंच होतं की डेंग्यू सारखा आजार होऊन जाणं किंवा डिलिव्हरी नंतर केस गळणं किंवा कॅन्सरच्या केमोथेरपी नंतरचे केस गळणं, असे पण आजार आहेत की ज्याच्यामुळे हे केसांना झटका बसू शकतात. पण मानसिक ताणतणाव हा पण एक मोठा इश्यू आहे. पण या सगळ्या जे प्रॉब्लेम्स आहेत हे आपण जर ब्लड टेस्ट केल्या व्यवस्थित, त्या ब्लड टेस्ट एक 4-5 हजारपर्यंत जातात, ते करायला तयार होत नाहीत लोक, पण त्याची अत्यंत गरज असते. डॉक्टरना त्यामुळे परफेक्ट अंदाज येतो की यांच्या मागे काय काय फॅक्टर्स आहेत जे आणि ते कव्हर करायला अचूक उपचार व्हायला अचूक होतात. आयुर्वेदिकमध्ये फार सुंदर उपचार आहेत. आयुर्वेदिक क्रीम पण लावल्यानंतर केसांना चांगला फायदा होतो, त्याला कुठलाही साईड इफेक्ट नाही. वेळ लागतो, पण 3 महिन्यात साधारणपणे केस गळती पूर्ण थांबते आणि पुढच्या 6 महिन्यात बऱ्यापैकी केस येतात. आता याला अपवादात्मक थोडेफार पेशंट असतात, त्याच्यात अजून आपण रिसर्च करून करून ते सगळं क्रिएट करतो. पण पेशन्स ठेवून हे घेतले पाहिजेत. आणि नंबर 2 की कॅन्सर केमोथेरपीमध्ये जे केस घालतात त्याच्यावर तर आमचं संशोधन आपल्या बऱ्याच मुलाखती पण झालेत, तर त्यात 100% केस येतात आणि पुढे पहिल्यासारखे केस येऊ शकतात. बऱ्याच पेशंटमध्ये आम्ही बघितलंय की पहिला त्या लेडीजला पांढरे केस होते, ते नंतर काळे केस आले आमच्या औषधामुळे. त्यामुळं केस येऊ शकतात हे 100% लक्षात ठेवा. अगदी टक्कलच पूर्ण पडलंय तर मात्र त्याच्यावर फारसे उपचार होत नाहीत. पण शिल्लक आहेत केस, ते वाढवायचे. काही आयलंड्समध्ये आहेत,
गळती तर पूर्ण थांबते आणि या सगळ्याचा आपण मला वाटतं फायदा करून मित्रांनो लक्षात आलं तुमच्या केस फक्त गळायला सुरुवात झाल्या जर तुम्ही तात्काळ गेलात तुमची केस गळती पुढची मात्र थांबू शकते. बरोबर. खूप छान डॉक्टर आता नागिन आणि पिंपल्स आपण बरेच आजार घेतलेले आहेत. नागिन आणि पिंपल्स बद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. नागिणीचं सगळ्यांना माहिती आहे की हर्पेस झोस्टर नावाचा व्हायरस असतो आणि तो व्हायरस अचानक अटॅक करतो आणि तो अटॅक केला की त्या बाजूने असे काय होतं नागिणीमध्ये एक 2-3 मजेशीर गोष्टी सांगतो की बरेच वेळा असं येतं की पेशंट पहिल्यांदा असं येतो की सर माझा हात दुखतोय. अच्छा. बरेच वेळा हात दुखतोय असं म्हणून चालू असतं. एकदा दोनदा तुम्ही 1-2 औषधं दिलीत की फरक पडत नाही म्हणून आम्ही त्यांना ऑर्थोपेडिककडे पाठवतो. ऑर्थोपेडिक पण औषध लिहून देतात. तिथं काही नसतं बाकी. ऑर्थोपेडिकनी औषधं दिली की 2 ते 3 दिवसांनी तिथे एकदम पुरळ उठायला लागतं आणि मग पेशंट आम्हाला सांगत येतात की ह्या गोळ्यांचे आम्हाला साईड इफेक्ट झालेत आणि रिॲक्शन आले आणि मग प्रत्यक्षात आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा कळतं की ती रिॲक्शन नाही, ती नागिण उठली होती आणि नागिण उठायच्या आधी 4 दिवस ते दुखायला लागतो भाग तो. हे कुणालाच माहित नाहीये आणि डॉक्टरना पण हे सांगणं कठीण आहे की ह्याच्या पुढे येऊन नागिण उठणार आहे. कसं सांगायचं अगोदर कसं सांगणार. पण त्या गोळीची रिॲक्शन आली तर ती अख्ख्या शरीरावर येते. बरोबर. असे नागिण म्हणजे कसं असं पुंजके आणि त्यात पाणी भरलेले स्पॉट्स असतात. दुसरी एक गोष्ट लोकांच्यात असा एक गैरसमज आहे की नागिणीनं असा वेढा दिला शरीराला की तो माणूस जातो. असं अजिबात काही नाहीये. वेढा बसतच नाही मुळात. नागिण ही नर्व जी स्पायनल कॉर्ड मधनं जी नर्व येते ती एका बाजूच्या नर्व मध्येच नागिण येते आणि ती एकाच बाजूला असती. तो वेढा कधीच होत नाही पूर्ण. बरोबर. त्यामुळे अजिबात घाबरायचं कारण नाही. गळ्याला झालं तरी माणूस असा वेढा झालेले पेशंट असतात का? काही नाही, कधीच नसतात. कधीच नाही. पण मात्र एक लक्षात ठेवलं पाहिजे की डोळ्याच्या ठिकाणी झालेली नागिण, कानाच्या ठिकाणी झालेली नागिण, मेंदूच्या ठिकाणी, जिभेच्या ठिकाणी किंवा ह्या बाजूला झालेली ताबडतोब ट्रीटमेंट. कारण त्यात डोळा जाऊ शकतो, कानाला ऐकायचं कायमचं बंद होऊ शकतं किंवा असे मेंदूत झाली तर तो खूप सिरियस होऊ शकतो पेशंट. तेवढं मात्र आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याच्यावर आधुनिक उपचार उत्तम आहेत. त्यामुळं नागिण झाल्यानंतर डायरेक्ट आयुर्वेदिक उपचार करायची गरज नाही. मी स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर असून पण सांगतोय. बरोबर. कारण खूप सुंदर अँटीव्हायरल मेडिसिन्स आहेत, अँटीबायोटिक्स आहेत, सगळं आहे. आम्ही कुठे उपचार देतो? नागिण बरी होऊन गेल्यानंतर ती नागिणीचे ज्या नर्व असतात त्या नर्वला बरीच कोटिंग्स असतात. त्यातली काही कोटिंग्स ते व्हायरस खराब करतात आणि जे भगभगायला लागतं नंतर तिथं काही जखम नसती किंवा काही नसतं, पण भगभग एवढी असते की रात्रभर झोप येत नाही. असे पेशंट येतात की आम्ही आधुनिक कितीतरी औषधं घेतली पण आमचे काही कव्हर व्हायला तयार नाही. 6 महिने, काही लोक तर 2 वर्षांनी येतात की अजूनही ते भगभगतच आहे आणि दुखतंय आणि माझ्याकडे स्पेशालिस्ट डॉक्टर आलेले आहेत की आमच्यात काही मेडिसिन ह्यात सापडत नाही, तुमच्यात काही मेडिसिन आहे का बघा. आणि मग त्याच्यावर आम्ही काही ती जी कोटिंग रिकवर होणार एक मेडिसिन आणि विटामिन्स अशा कॉम्बिनेशन मात्र ते थांबतं मात्र. त्यामुळे लोकांना मी सांगून ठेवतो नागिणीनंतर जर आग राहिली पुढे तर डेफिनेट आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमच्याकडे त्याच्यावर आम्ही चांगलं औषध निवडून काढलेलं आहे. खूप छान. डॉक्टर आता पिंपल्स बद्दल काय सांगा? पिंपल्स तरुण मुलांना उठतात, लहान मुलांना वयात येत असताना, पण तरी सुद्धा त्याच्यावर उपचार काय सांगा? आता काय होतं की पिंपल्स एकतर वयानुसार तर उठतातच. त्यातल्या एक 10% ते 15% लोकांना मुलांना उठत नाही. पण पिंपल्स उठणं हे यंग एज मध्ये जे हार्मोनल ओव्हर डेव्हलपमेंट होत असतात त्यामुळे इथल्या ज्या आपल्या सेबॅसियस ग्लँड्स असतात ज्याच्यातनं आपल्याला स्वेट किंवा एक असा तेलकट पदार्थ बाहेर येतो तो ओव्हर सिक्रेट होतो आणि तो ब्लॉक होती ती ग्रंथी आणि त्याच्या मागं जंतू तयार होऊन मग ते उठायला लागतात. पण लक्षात ठेवलं पाहिजे त्यात सुद्धा हा प्रॉब्लेम येतो की पिंपल्समध्ये किती पण रिपीटेड अँटीबायोटिक्स घेतली तरी ते पिंपल्स जात नाहीत. पिंपल्सच्या मागे किंवा नागिणीच्या मागे सुद्धा उष्णता हे कारणीभूत आहे. म्हणून तुम्ही बघा जी मुलं यंग एजमध्ये पिंपल्स उठल्यानंतर दिवसभरात 5-7 वेळा चहा पितात, बिस्किटं खातात, प्रमाणाच्या बाहेर ब्रेड खातात, पिझ्झा बर्गर किंवा हीट वाढणारे मिसळ, चिकन, मटण प्रमाणाच्या बाहेर सांगतोय मी, खायला बंदी नाही पण प्रमाणाच्या बाहेर, त्यांना काय होतं शरीरात लिव्हरला लोड पडतो, हीट प्रचंड क्रिएट होती, ती हीट परत तिथे जाते, परत उठायला लागतं. इतकं स्पेसिफिक मी बघितलंय की काही मुलांना तर ठराविक पदार्थांची सेन्सिटिव्हिटी असते. पुरणपोळी खाल्ली, वडा भजी खाल्ली की इमिजिएट पिंपल्स येतात किंवा बाहेर आता हे मॅगी खाल्ली किंवा अशा टाईपचे पदार्थ आहेत. मग त्यांना आम्ही सांगतो की कुठला पदार्थ खाल्ल्यावर ते वाढतंय बघा. अच्छा बरं. मग ते लक्षात ठेवून लिहून घेऊन यायला लावतो. त्यानंतर आम्ही कधी कधी ते किंवा आधुनिक डॉक्टर सुद्धा पिंपल्स मधला पस काढून तो कल्चरला दिला जातो. त्यात एक्झॅक्टली कुठला जंतू तो हुडकला जातो. मग तो औषधांनी जातो जात नाही त्याची लिस्ट येते. पण आयुर्वेदाचं महत्वाचं काम काय करतं आयुर्वेद की शरीरातलं जे रक्त अशुद्ध होणं किंवा हीट वाढणं जे आहे ना त्याच्यावर आमच्याकडे औषध आहेत. अच्छा. त्यामुळे आम्ही पहिला डोस दिला महिनाभराचा आणि ते पिंपल एकदा गायब झाले की ते परत उठू नये म्हणून जी पुढची औषध आम्ही सुरू करतो ती आयुर्वेदामध्ये फार चांगली आहे. ती मात्र सांगतो की पुढे तुम्ही 6 महिने ते वर्षभर तो काढा असतो किंवा गोळ्या असतात कोर्स करा,
मग पिंपल उठणार नाही. खूप छान डॉक्टर. बरेचसे म्हणजे दुर्धर आजारांना तुमच्याकडून खूप छान उत्तर आणि उपचार आपल्याला या ठिकाणी प्रेक्षकांना समजलेले आहेत. तर डॉक्टर आता शेवटचा प्रश्न आपण घेऊया. आता हे सगळे त्वचारोग आहेत. बरोबर. प्रत्येकाला वाटतं की माझी त्वचा खूप छान राहावी, तर त्वचा चांगली राहावी यासाठी नेमकी जीवनशैली आणि आहार विहार कसा असावा? बरोबर. आता ह्यात अजून एक छोटा पॉईंट राहिला, तो म्हणजे आजकाल 40 नंतर 35 नंतर मुली किंवा लेडीजच्या चेहऱ्यावर वांग उठतं काळ्या प्रकारचं, आणि ते इतक्या त्रस्त असतात, अनेक उपचार करून सुद्धा ते वांग कमी होत नाही. तर त्याच्यावर सुद्धा आता आमच्याकडे उपचार आहेत आणि ते चांगल्यापैकी कमी करता येतात. असे काळे स्पॉट्स येणं, तर वांग डेव्हलप होताना मी स्पेसिफिक लेडीजना समजावून सांगतो, जेंट्सच्या चेहऱ्यावर पण उठू शकतं. मगाशी सांगितलं तसं पूर्ण जीवनशैली त्याला कारणीभूत आहे. डिलिव्हरी नंतर वांग उठू शकतं, हार्मोनल चेंजेसमुळे उठू शकतं, प्रमाणाच्या बाहेर इथं पिगमेंट निर्माण होतात कारण नसताना. त्याच्यामध्ये मात्र जर व्यवस्थित फळांचं प्रमाण, पाण्याचं फ्रेश आणि पाणी आणि फ्रेश भाज्या, फळभाज्या ह्याच्यामुळं आहारात जर आणलं तर वांगचं प्रमाण कमी व्हायला लागतं. नंबर 2, वेळेत झोप, अतिशय फरक पडतो. आणि मग काही अशी क्रीम्स आयुर्वेदिक औषधांमध्ये आहेत, रक्तात काही औषध आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं जीवनसत्वांची कमतरता, त्यांना पण ते वांग निर्माण होतं. आणि लास्ट फॅक्टर परत इथं पण स्ट्रेस, म्हणजे मगाशी काय सांगायचं होतं, अनेक त्वचा रोगांना स्ट्रेस हा फॅक्टर कारणीभूत आहे. त्यामुळे मानसिक तणाव हा कमी केला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आता मगाच्या सगळ्या आजारांमध्ये सोरियासिस स्ट्रेस इंड्युस्ड आहे, बरोबर, किंवा आता हे वांग चेहऱ्यावर उठणं, त्यामुळे ते लवकर कमी होत नाही. अशा वेळी बरेच वेळा, आता यात एक छोटासा पॉईंट सांगतो, थोडासा हास्यास्पद पॉईंट आहे, की बऱ्याच लोकांना मी सांगतो की तुमचं बीपी वाढतंय, तुमची शुगर वाढतेय, किंवा कॅन्सर निर्माण झालाय, थायरॉइड वाढते, किंवा त्वचारोग वाढतात, काय प्रॉब्लेम आहे, किंवा संधिवात खूप वाढतो. नाही, काहीतरी घरात घडामोडी आहेत, आम्हाला त्यांना खूप मानसिक ताण आहे, गेले 6 महिने तो कमी नाहीये. खूप स्वतःला समजावून सांगितलं, देवासमोर बसून बघितलं, मेडिटेशन करून बघितलं, फरक नाही पडत. अशा वेळी सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे मानसोपचार तज्ञ. म्हणजे सध्या मेडिकल फॅकल्टीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जर कुठले डॉक्टर असतील तर ते मानसोपचार तज्ञ आहेत. अगदी बरोबर. आणि त्यांचे उपचार हे घेतले पाहिजेत. कारण तुम्हाला जर ताण आहे आणि तो तुम्ही स्वतःहून तो आता कमी करू शकत नाहीये, आणि आत पण ठेवू शकत नाहीये, बरोबर, आणि बाहेर पण सांगू शकत नाही, असं जेव्हा कॉम्प्रेस होतो विचार, तेव्हा हे असे वांग किंवा अशा प्रकारच्या आजारांना खत पाणी मिळतं. बरोबर. म्हणून पण लोक मला सरळ विचारतात, तुम्हाला काय वाटतं, आम्ही मनोरुग्ण आहे, आम्ही मानसोपचार तज्ञाकडे कसं जाणार? मानसोपचार तज्ञ म्हटलं की असं होतंय. पण मी त्यांना तेच समजावून सांगतो की मनोरुग्ण असायला कशाला पाहिजे. टेन्शन हे एखाद्या मनोरुग्णाला येईल का शहाण्या माणसाला येईल? शहाण्या माणसाला टेन्शन शहाण्या माणसाला येणार. मग ते शहाण्या माणसाचे पण डॉक्टर आहेत, मनोरुग्णांना औषध देतातच, पण जास्त प्रमाण आता मनोरुग्ण आता कमीच आहेत, 20%, 80% शहाणी माणसं आहेत ज्यांना टेन्शन आलेली तिथं लाईन लावून उभी असते. पण त्या 4 गोळ्यांमुळे त्यांच्या फक्त, आणि जास्त नाही, 2-3 महिने घेतल्यानंतर तुमचे निगेटिव्ह विचार पूर्ण पॉझिटिव्ह होतात आणि तो फ्लो मेंटेन होतो. त्यामुळे हा एक इम्पॉर्टंट मुद्दा. नंबर 2 मुद्दा, की आहारामध्ये जर तुम्ही फास्टफूडचं प्रमाण 70% आणि पोळी भाकरी भाजीचं 30%, तर त्वचारोग डेफिनेट डेव्हलप होणार. उलटं व्हायला पाहिजे. 70-80% नेहमीचं जेवण, चांगला नाश्ता, वेळेवर नाश्ता, आणि कधीतरी आठवड्यातनं एकदा पाणीपुरी, रगडा पॅटीस, भेळ, काहीतरी एकदा फक्त, आणि त्याला सुद्धा प्रमाण असेल तर त्वचा खराब होत नाही, कारण मिठाचं प्रमाण वाढत नाही, मसाल्याचं प्रमाण वाढत नाही. करेक्ट. त्यामुळं फळांचा समावेश खूप इम्पॉर्टंट आहे. प्रोटीनचा समावेश म्हणजे अंड्याचा पांढरा भाग, उकडलेलं चिकन असेल किंवा सोयाबीन असेल, तुमचं पनीर असेल, दूध असेल, दुधानं त्वचा फार चांगली होती, तेव्हा दूध आपल्या खाण्यात आलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला आजकाल मसाज हा प्रकार विसरून गेलोय आपण. दिवाळीला फक्त पहिल्या दिवशी तेलानी मसाज करणे आणि आंघोळ करणे, याच्या पलीकडे आपल्याला काय माहितच नाही. पण पूर्वीच्या काळी लोक दर आठवड्यात 1-2दा मसाज करून घ्यायचे. तेल लागलं पाहिजे शरीराला, त्यामुळं त्वचा तुकतुकीत, कांती त्याची चांगली होती आणि रक्तपुरवठा वाढतो. त्यामुळं ज्या लोकांना त्वचारोगाचा वारंवार त्रास होतो त्यांनी मसाज करायला सुरू करा. उत्तम ऑइल मिळतात आजकाल, अगदी खोबरेल तेल, तीळ तेल किंवा रेग्युलर ऑइल चांगली वापरली तरी चालतील. मसाजनी त्वचेची प्रतिकारशक्ती खूप वाढते. त्याचबरोबर रेग्युलरली विटॅमिन B12, D3, B कॉम्प्लेक्सच्या गोळ्या पण डॉक्टरना विचारून, आपलं हिमोग्लोबिन, कॅल्शियम कमी पडतंय का ते बघून घ्या. आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप उत्तम औषध आहेत. त्याच्यात अश्वगंधा आहे, किंवा नीम आहे, किंवा शतावरी आहे, गोक्षूर आहे, असे अनेक चांगल्या प्रकारची औषधं अवेलेबल आहेत जी रेग्युलर ॲज अ टॉनिक म्हणून आपण घेऊ शकतो, आणि ती त्वचेला खूप उपयोगी पडतात. पण ते आयुर्वेदिक डॉक्टरना विचारून तो डोस घेतला पाहिजे. जास्त अश्वगंधा गेली तर उष्णता होऊ शकते, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर जेव्हा जेव्हा आपल्याला हे सोरियासिस बरं होत नाहीये, तेव्हा
चांगलं डॉक्टर हुडकणं की हे बरं कोण करू शकतो आणि याला साईड इफेक्ट नसावेत. बरोबर. त्याचा एक महत्वाचं आहे. आणि कारण नसताना गोळ्या औषधं पण घेऊ नये की ज्याच्यामुळे आपल्याला शरीरात स्किनवर त्याचं सगळं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कसं आहे, उत्तम झोप, मसाज, उत्तम व्यायाम, आहार, टायमिंगला सगळं खाणं पिणं, आणि जरी चुकलं तरी लगेच ट्रॅकवर यायचं. बरोबर. वेळ घालवायचा नाही. बरोबर. बरेच लोक एकदा चुकलं की महिनाभर तिकडे विसरूनच जातात व्यायाम करायचं परत. त्यानंतर घाम पण शरीराला येणं गरजेचं आहे. 3-3.5 लिटर रेग्युलर पाणी पिणं, रोज पाणी खाण्यामध्ये दूध घ्यायला पाहिजे. आणि शेवटचा आता पॉईंट सांगतो, हे आजार आता फंगल इन्फेक्शन किंवा सोरियासिस हे काय होतं की अचानक खाजवायला सुरू होतं आणि ते खास थांबतच नाही आणि मग तिथे फोड येतात, इन्फेक्शन होतं. मग आम्ही पेशंटना काय सांगतो, खास सुटली तरी हात लावू नका. अच्छा. किंवा ब्रशनं कशाने खाजवू नका, ते चिडून अजून वाढतं. तुम्हाला मलम दिलेलं आहे, मलम काढून 10 वेळा लावा, 10 सेकंदात ती खास थांबते, पण खाजवायचं नाही. एवढं करून जेव्हा खास सुटती तेव्हा मग आमच्या लक्षात येतं की ह्याच्या खाण्यात काहीतरी जात आहे, की जो पदार्थ तुम्हाला माहित नाहीये. त्याला आता नवीन एक टेस्ट आली आहे, त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह ब्लड एलर्जी टेस्टिंग म्हणून एक टेस्ट आहे. ही टेस्ट जर आपण केली, किंमत थोडी जास्त आहे, पण जेव्हा 5-5 वर्ष सोरियासिस कमी होत नाहीये, सारखं खाज सुटतीये, तेव्हा मात्र ही टेस्ट जरूर करावी. त्याच्यामध्ये बरेच लोकांमध्ये आम्ही रेग्युलरली अशा पेशंटमध्ये करून घेतो. त्यात एक नुसतं ब्लड द्यायचं असतं, 150 प्रकारचे खाद्यपदार्थ येतात. मग त्यात कुणाला बदाम पॉझिटिव्ह येतो, कुणाला शेंगदाणे येतात, कुणाला अंड्याचा पिवळा भाग येतो, कुणाला मैदा येतो, कुणाला दूध येतं, कुणाला लिंबू येतं. आणि मग असा थक्क बसतो, अरे हा ह्याचा पण ह्याला एलर्जी आहे, आपल्याला माहितच नसतं आणि पेशंटला माहित नसतं. पेशंटला आम्ही सांगतो की 1 वर्षभर हे बंद करा आणि परत खायला सुरू करा नंतर. पण तोपर्यंत शरीर स्वतःला डेव्हलप करून घेतं. तर वेळ आली तर विटॅमिनच्या जशा टेस्ट आपण करतो, एलर्जीची टेस्ट करतो, तशी ही एलर्जी टेस्ट सुद्धा आता महत्वाची आहे. बरोबर. आणि या सगळ्या सिनेरिओमुळं मग त्वचा खरोखर चांगली राहू शकते. आणि मेकअपचा अतिरेक सुद्धा टाळला पाहिजे. मेकअपमुळे पण खूप नुकसान होतं. तर मेकअप करून झाल्यानंतर आयुर्वेदिक क्रीम्स किंवा आयुर्वेदिक, आता साबण आयुर्वेदिक असला तरी त्यात केमिकल असतंच, ग्लिसरीन सोप आणि ॲलोवेरा घातलेलं किंवा कोरफड घातलेले जे सोप असतात ते जरूर वापरा. आणि मेकअप काढल्यानंतर एक उत्तम क्रीम मॉइश्चरायझर आणि चेहरा लगेच धुवा, मॉइश्चरायझर लावा. अशी वेळोवेळी जर प्रोटेक्शन घेतलं तर मात्र डेफिनेट, आणि दुर्लक्ष मात्र करायचं नाही. खूप छान. की एकदा दोनदा रिपीट होतंय ना, तिसऱ्या वेळी तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यायचं. मला वाटतं ह्या पद्धतीने आपण त्वचारोग बऱ्यापैकी, अतिशय छान, जे आधुनिक उपचारांना बरे होत नाही, बरोबर, ते संयुक्त उपचारांना हे बरे करू शकतो. खूप छान डॉक्टर. संयुक्त उपचार पद्धती म्हणजे त्वचारोग आणि संयुक्त उपचार पद्धती आजचा विषय होता. डॉक्टरांनी अतिशय सुंदर मांडलेला आहे. अनेक त्वचारोग आणि त्यावर कशा पद्धतीने उपचार करता येतात आणि तुम्ही पथ्यपाणी सुद्धा कुठलं वापरलं पाहिजे आणि आहार विहार जीवनशैली कशी अवलंबली पाहिजे हे डॉक्टरांनी खूप छान सांगितलेलं आहे. आणि डॉक्टर खरंच खूप अगदी तुमचं हे रिसर्च चालू आहे. तुमच्या या रिसर्चला आणि तुमच्या उत्कर्ष क्लिनिकला आमच्या सांगली मीडिया सर्व्हिसेसतर्फे आणि तुमच्या उपचार पद्धतीला आम्ही खूप खूप शुभेच्छा देऊया. अशीच तुमच्या हातून अतिशय चांगली उपचार पद्धती होत राहो आणि असंख्य शेकडो रुग्ण बरे होत राहो. खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद सर.